लढतायत, कर्जमाफी हा मुद्दा तुमचा आहे, कर्जमाफी झालीच पाहिजे. वाटते का सरकार कर्जमाफी देईल शेतकऱ्यांना? त्यांना द्यावं लागेल. वाटत नाही हा भाग नाही. आम्ही भाऊ काय सांगाल, शेतकरी आत्महत्येचं सत्र जे आहे ते सातत्यानं सुरू आहे. मी काल तिथे जाऊन आलो आणि अतिशय वाईट परिस्थिती आहे. तिच्या गावात एक पहिल्या आत्महत्या झाली, नंतर त्यांची दाम्पत्याची. याच्यामध्ये सगळ्यात गंभीर बाब आहे का, ज्या भगिनीने आत्महत्या केली ती 7 महिन्याची गरोदर होती. ही आत्महत्यापेक्षा हा हत्याच आहे. सरकारच्या धोरणानं केलेली ही हत्या आहे. दुःख एवढं आहे का संताप नाही, राग नाही, बंद नाही, सगळं शांत आहे. हे जर जाती धर्माच्या ह्याच्यात झाली असती तर कदाचित गावच्या गाव पेटायला वेळ लागली असती. पण संताप नाही आहे म्हणून आज मी त्या गावात जातोय स्वतः. आणि हा जी हत्या केलेली आहे, सरकारच्या धोरणामुळे झालेली हत्या आहे, त्याच्या निषेधार्थ मी स्वतः त्या घरी जाऊन रक्तदान करणार आहोत. आणि सरकारला पुन्हा इशारा देत आहोत, आम्ही रक्तदान करतोय याचा अर्थ रक्त सांडवायची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका. असे जर सत्र चालू राहिलं, कारण सोयाबीनचे भाव 3.5 विकावं लागलं फक्त त्यांना सोयाबीन. त्यांनी ते सोयाबीन थांबून ठेवलं होतं आणि बहिणीच्या लग्नानंतर ते जास्त चांगले भाव आले तर ती परतफेड होईल. सरकारनं जाहीर केलेले भाव सुद्धा त्याला भेटू शकले नाही. आणि मग अशा सगळ्या अवस्थेमध्ये गाव का शांत आहे, आम्ही का शांत आहोत, हा पुन्हा प्रश्न आहे. या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात आज आम्ही तिथे रक्तदान करून निश्चित करतो. राज्यामध्ये रोज जर आपण बघितलं तर 5 ते 10 शेतकऱ्यांची सातत्यानं आत्महत्या सुरू आहे. सरकार कुठं कमी पडते का या सगळ्या सरकारचं लक्षच नाही. सरकार जुगलेबाजीमध्ये कधी मराठीवाद, कधी कबर, कधी वाघ्या कुत्रा, हे व्यवस्थित काय केलंय, जे सत्तेत असणारे लोक मूळ मुद्द्यापासून दूर नेण्यासाठी स्पेशल यंत्रणा राबवतात आणि स्पेशल यंत्रणा राबवून लोकांच्या दिशाभूल करण्याचा सातत्यानं प्रयत्न करतात. ही तर तिहेरी हत्याकांड आहे. आणि प्रत्येक कानाकोपऱ्यात विदर्भातही त्या दिवशी मी अकोल्यामध्ये गेलो तर तिथे एक आत्महत्या भेटायला गेलो तर तिथे 8 आत्महत्या आजूबाजूला झालेल्या होत्या. वास्तविक आत्महत्या करू नये, मी तर म्हणतोय वेळ आलं तर संघर्षासाठी आणि भगतसिंगाची तयारी केली पाहिजे. पण ही आत्महत्या सत्र थांबावं आणि एक मोठा निषेध, त्याच्याबद्दल संताप व्यक्त होणारी खरं तर गरजेचं आहे. याच्या समाज मन मेला आहे, त्याच्यामुळे मोठी अडचण आहे. आपण जर बघितलं तर राज्यातली जी आर्थिक जी काही स्थिती आहे ती एकदम खालावलेली दिसून येते आणि अतिशय लबाड आहे. काही आर्थिक स्थितीगती, यांचे बंगले रोज दुरुस्त करणं सुरू आहे. यांच्या गाड्या गिळीचा डिझेलचा खर्च जर पाहिला, हे सगळे लबाड कोले आहे, सगळे नालायक आहे. त्यांना 4 मारावून एकच मोजाव अशी आहे. आम्ही त्यांना सांगितलं का CWM नावाची कंपनी आहे, ग्लोबल कंपनी आहे अमेरिकेची, ती 1 लाख कोटी रुपये द्यायला तयार आहे. 1 लाख कोटीचं कर्ज द्यायला तयार आहे. ते बगर व्याजी द्यायला तयार आहे. 5 वर्ष बगर व्याजी. पैसे नाही तर घ्या ना तिकडून, आम्ही तुम्हाला प्रस्तावही दिलेला आहे. पैसे घ्यायचे हा विषय नाही आहे. तुम्ही एक लक्षात घ्या, जहा कमिशन आहे वहा योजना आहे, एवढ्याचसाठी चालू आहे. तुम्ही सांगा पुणे मेट्रो आलंय, शक्तीपीठ येतंय, लोक नाराज नाही म्हणताय आणि हे शक्तीपीठ आणलंय. प्रत्येक गोष्ट जर पाहिली तर या बजेटमधला आपण पाहतो 60% भाग हा फक्त त्याच्यातून कुठे काही मिळत म्हणजे आमचे पोट भरण अशी व्यवस्था आहे. हे मोगलांपेक्षा बेकार आहे. कर्जमाफीसाठी तुम्ही लढतायत, कर्जमाफी हा मुद्दा तुमचा आहे, कर्जमाफी झालीच पाहिजे. वाटते का सरकार कर्जमाफी देईल शेतकऱ्यांना? त्यांना द्यावं लागेल. वाटत नाही हा भाग नाही, आम्ही द्यावं लागेल. त्यासाठी शेतकऱ्यांनी समोर आलं पाहिजे. खरं तर रान पेटवलं पाहिजे.